नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता 1.5 महिना उलटून गेलेला आहे आणि अजूनही या विमान अपघातामागची मुख्य कारणं काय होती, हा अपघात होता की घातपात होता, या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीयेत. अर्थात या प्रकरणामध्ये डीजीसीएचा एक पहिला अहवाल आला होता, प्राथमिक अहवाल आला होता. पण या प्राथमिक अहवालामध्ये जे काही म्हटलं गेलं होतं त्यावरती मग आमदार रोहित पवार यांनी बरेच प्रश्न उपस्थित केले आणि खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आमदार रोहित पवार हे सातत्यानं पहिल्या दिवशीपासून बोलताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी आतापर्यंत 3 प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, ज्याच्या माध्यमातून वेगवेगळे दावे त्यांनी केले, वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले. आणि या सगळ्याच्या नंतर रोहित पवार या विषयावरती इतकं बोलत असताना आता चक्क याच रोहित पवारांवरती उलट आरोप केला गेलेला आहे. त्यामुळे हा जर आरोप आपण पाहिला तर या परिसरामध्ये रोहित पवार यांच्या नावे असलेला एक साखर कारखाना आहे. या साखर कारखान्यातून जे काही प्रदूषण बाहेर पडतं, प्रदूषण हवेत निर्माण होतं, धूर निर्माण होतो, या सगळ्याचाच फटका बसलेला आहे. आणि त्यामुळे कुठेतरी अजितदादांचा विमान अपघात झाला नाही ना, असा एक प्रश्न खरं तर काल उपस्थित केला गेला होता. आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र या नव्या एका ट्विस्टमुळे हादरलेला पाहायला मिळतोय. नेमका हा दावा काय आहे, ज्यांनी हा आरोप केलेला होता त्यांचं नेमकं म्हणणं काय, त्यांची बाजू काय, हे समजून घेणार आहोत. माझ्याबरोबर भाजपचे युवा मोर्चाचे पदाधिकारी असलेले वैभव सोलनकर आहेत, जे मूळचे खरं तर बारामतीचे आहेत आणि तिथे काम करत असताना त्यांनी आतापर्यंत नेमकं त्यांचं ऑब्झर्वेशन काय आहे आणि त्यांनी काय आरोप केलेले आहेत हे जाणून घेणार आहोत. वैभवजी, तुमचं टॉप न्यूज मध्ये स्वागत आहे. थँक्यू. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, थेट मला हे सांगा की तुम्ही जो काही आरोप केलेला आहे तो आरोप मुळात काय आहे? नाही, मी असा आरोप केला होता की तो साखर कारखाना शेटपळगडे या गावामध्ये येतो. शेटपळगडे गाव हे बारामती विमानतळापासून 15 किलोमीटर अंतरावरती आहे आणि हवाई अंतर मोजून ते 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती आहे. या सगळ्या पार्श्वभूमी लक्षात घेता त्या साखर कारखान्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण आहे. म्हणजे आसपासची अक्षरशः 4-5 गावं हतबल झालेले आहेत, आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि आम्ही अशी शंका उपस्थित केली की बाबा या कारखान्याची सुद्धा याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे. शेवटी हे सगळं सगळ्या तज्ञांचं असं मत आहे की व्हिजिबिलिटी कमी असल्यामुळं हा अपघात घडला. परंतु व्हिजिबिलिटी कशामुळे कमी होऊ शकते? तर आम्ही याचा सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षामध्ये आलं की प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणामध्ये कारखान्यांच्या बॉयलरची जी धूर निघण्याची दिशा आहे ती सुद्धा एअरपोर्टच्या दिशेनेच आहे. त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये शंका आली आणि आम्ही अशी शंका उपस्थित केली की याची चौकशी झाली पाहिजे. आम्ही कोणावरती आरोप केलेला नाही, पण याची चौकशी झाली पाहिजे. हीच आमची भूमिका आहे. म्हणजे तुमचा हा थेटपणे आरोप नाहीये की रोहित पवारांच्या कारखान्यामुळे हे सगळं घडलंय, पण तुमची शंका आहे की या सगळ्यामध्ये चौकशी आणि तशा अनुषंगाने तपास झाला पाहिजे थोडक्यात. येस, आमची शंका आहे, कारण शंका अशी आमच्या मनामध्ये तयार झाली की रोहित पवार यांचा कारखाना 25,000 टन डेली क्रशन करतो आणि बारामती तालुक्यामध्ये आणि एक इंदापूर तालुक्यात म्हणजे छत्रपती भवानगरचा कारखाना आहे तो 6 ते 7,000 क्रशन करतो. माळेगाव कारखाना आहे तो 6 ते 7,000 क्रशन करतो आणि सोमेश्वर 6 ते 7,000. असं असताना ह्याचा 25,000 आणि ह्या तिन्ही मिळून 10, 15, 20,000 कुठेतरी फार डिफरंट आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होते. तिथे नागरिकांच्या वारंवार तक्रारी आहेत आणि म्हणून आम्ही हा सगळा डिटेल सगळं चौकशीच्या कागद आणलेले की याच्या सगळ्या विषयामुळे प्रचंड प्रदूषण होतंय. तिथे नागरिकांच्या काही तक्रारी आमच्याकडे आहेत. केसरीला ही बातमी छापून आली होती, हे मी तुम्हाला दाखवतोय. याच्यामध्ये नागरिकांनी स्वतः प्रश्न मांडलेले आहेत की आम्हाला याचा प्रचंड त्रास होतोय, आरोग्यावरती याचा परिणाम होतोय, आंदोलन करू नये म्हणून पोलीस स्टेशनने त्यांना एक पत्र दिलं होतं. अशा सगळे डॉक्युमेंट आमच्याकडे आहेत आणि त्याच्यामुळे मी शंका उपस्थित केली की बाबा, आणि सरकारने आताच घोषित केलंय की नाईट लँडिंग बारामतीला सुरू झालंय म्हणून आणि सगळे विषय चालू आहेत. मग या सगळ्या विषयामध्ये जर कारखान्याची अशी पद्धत असेल आणि 20-25,000 गाळप जर होत असेल दिवसाला, तर तुम्ही विचार करा मॅडम किती मोठ्या प्रमाणामध्ये याचं प्रदूषण होत असेल. अच्छा, तुम्ही जी बातमी आता दाखवताय किंवा जे ग्रामस्थांनी तिथले आंदोलनं वगैरे केली होती, जी दडपायचा प्रयत्न झाला असं तुम्ही म्हणताय, हे नेमकं कधी घडलेलं आहे? ही बातमी जी आलेली आहे ती नेमकं कधीचं प्रकरण आहे? ही 2025 ची बातमी आहे. मी काही फोटोज तुम्हाला दाखवतो. हा फोटो पहाटेचा आहे, तुम्हाला दिसत असेल क्लिअर याच्यावरती. दुसरा फोटो मी तुम्हाला दाखवतोय, याच्यामध्ये हे बघा प्रचंड प्रदूषण, म्हणजे
लोकांच्या पिकावरती हे सगळं काळं पडलेलं आहे. मॅडम, हा फोटो आहे तो 7 किलोमीटरवरून काढलेला फोटो आहे. म्हणजे तुम्ही याची म्हणजे वातावरणाचा तुम्ही इफेक्ट किती होऊ शकतो याचा विचार करा. आणि हेच आमचं म्हणणं आहे. आम्ही पुराव्यानिशी बोलतोय. हे सगळे शेतकऱ्यांच्या याच्यावरती झालेला परिणाम आहे या सगळ्याचा. आणि आम्ही जी भूमिका मांडली आहे की आम्ही शंका उपस्थित केली आहे. आमचा रोहित पवारांवरती आरोप नाही, पण कारखान्याची चौकशी करा असं आमचं मत आहे. कारण डीजीसीआयचा नियम बरं, असा या आहे अनुषंगानं की तुम्ही बोला डीजीसीआयचा नियम असा आहे बोला. की 15 किलोमीटरच्या आतमध्ये कोणताही साखर कारखाना नसावा किंवा त्याचे दुष्परिणाम एअरपोर्टवरती होतावे असा कुठलाही उद्योगधंदा नसावा. पण आता मुळात तुम्ही असं म्हटलंय की डीजीसीएचा नियम असं सांगतो की 15 किलोमीटरच्या आतमध्ये एखादा कारखाना नसायला हवा. याच डीजीसीएने एक प्राथमिक अहवाल दिला. त्यांच्या प्राथमिक अहवालामध्ये या कारखान्याच्या रिलेटेड काहीच कसं काय आलेलं नाहीये मग? नाही, म्हणून तर आम्ही म्हणलं ना की कदाचित रोहित पवारांकडून तो पॉईंट राहिला असेल किंवा आम्ही तो लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलाय की त्यांचाही कारखाना तिथं आहे आणि त्याच्या काही इफेक्ट होतोय का याची चौकशी करा म्हणून आम्ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पण याचा अर्थ मुळातच असा जर हा नाही की आम्ही रोहित कारखाना पवारांवरती 6 आरोप केलाय. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही आरोप करत नाही आहात. मात्र जे काही तुम्ही माहिती दिली आहे, या माहितीच्या नुसार हवेच्या अंतर जर आपण म्हणजे हवेतलं जर आपण अंतर मोजलं तर 6 किलोमीटरच्या आतमध्ये हा कारखाना आहे असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? हो, 6 ते 7 किलोमीटर अंतर भरतंय. मग जर मुळात 6 किलोमीटर किंवा 7 किलोमीटर आपण धरून चालूया, 10 किलोमीटर जरी हे अंतर असेल तरी सुद्धा आतापर्यंत मग डीजीसीए कडून तुम्ही म्हणताय की नियमात हे बसत नाहीये, तर आतापर्यंतच मुळात कारवाई व्हायला अपेक्षित होती. मग ही कारवाई आतापर्यंत का झाली नाहीये किंवा का झाली नसावी? प्रश्न बरोबर आहे मॅडम. हे बघा, ह्याच्यावरती दिसत असेल, मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक पत्र दिलं होतं. याच्यामध्ये मी 3 प्रश्न उपस्थित केलेत आणि याच्यामध्ये आम्ही टेक्निकली बाबी बघितल्यानंतर आमचं असं लक्षामध्ये आलं की कारखान्याचा इफेक्ट हा 20 किलोमीटर पर्यंत होऊ शकतो. त्याचे दुष्परिणाम 20 किलोमीटर पर्यंत पसरू शकतात. आता हे तर मी तुम्हाला नॉर्मल कारखान्याचं सांगितलं. जो कारखाना 19 लाख टन गाळप करतो एका सीझन मध्ये, तो किती दुष्परिणाम आरोग्यावरती लोकांच्या करत असेल किंवा आजूबाजूच्या गावांवरती करत असेल, हे मी तुम्हाला नॉर्मल कारखान्यात सांगितलं. जे 5, 6, हं. 7 हजार पर्यंत क्रशण करतात, तो दिवसात 20,000 25,000 करतो. पण आणि असं म्हणून असेल तर आम्ही केवळ भूमिका मांडली आहे की अजितदादांच्याच याची सखोल विमानाला चौकशी झाली पाहिजे. नाही, अजितदादांच्याच केवळ विमानाला नाही, तर इतरही विमानांना या सगळ्याचा आतापर्यंत कुठेतरी धोका निर्माण व्हायला अपेक्षित होता. मग आतापर्यंत तसे काही इन्सिडेंट्स फारसे या एअरपोर्ट वरती झाल्याचं पाहण्यात आलेलं नाहीये. आधीचे कधीचे एवढे सिव्हिअर ऍक्सिडेंट्स वगैरे असे कधी तिथे झालेले नाहीयेत. मॅडम, मी एक पत्र तुम्हाला दाखवतो. 6/8/2025 ला माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी एक पत्र दिलं होतं. बारामती येथील रेडबर्ड पायलट प्रशिक्षण संस्था आहे, त्या संस्थेचं एक विमान तिथं अपघात झाला होता एअरपोर्टवरती. तर याच्यानंतर आम्ही एक पत्र व्यवहार केला होता की याच्यामध्ये आम्ही मागणी केली होती की बारामती विमानतळ तळावरील धावपट्टीच्या पूर्ण काम तातडीने पूर्ण करण्यावर लँडिंग टेक ऑफच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सुविधा व सक्षमपणे उभारण्यात याव्यात. हे पत्र माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांना आम्ही त्यावेळेस दिलं होतं. याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे म्हणून. कारण समजा ते रेडबर्ड कंपनीचं विमान जर एखाद्या कंपनीवरती पडलं असतं, एखाद्या बारामती सारख्या एवढ्या शहरामध्ये एवढी लोकसंख्या आहे याच्यामध्ये पडलं असतं, तर कुठेतरी एक गंभीर प्रश्न निर्माण झाला असता. त्याच्या आधी 2/8/2025 ला त्याच्या आधी 2-3 दिवस मी माननीय मुरलीधरांना मोहोळ साहेबांना पत्र दिलं होतं. ते रोहित पवारांच्या संस्थेमध्ये आलते शहादानगरला. तिथंच त्यांना पत्र दिलं होतं की याची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी त्याचा अहवाल मागवून घेतला होता. म्हणजे वारंवार त्या रेडबर्ड संस्थेकडनं असे गंभीर घटना घडलेल्या आहेत. तुम्ही याची माहिती घ्या, ग्राउंड रिपोर्ट घ्या. म्हणून आमची मागणी होती की हे कुठेतरी सेन्सिटिव्ह आणि गंभीर विषय आहेत. आताच नाईट लँडिंग चालू होणार आहे, तर या सगळ्या विषयावरती सगळ्यांच्या चौकशी झाल्या पाहिजेत. मी एकट्या रोहित पवारांच्या कारखान्याचा विषय सांगत नाही, पण बारामती एमआयडीसी मध्ये असे कारखाने आहेत का याची चौकशी झाली पाहिजे. परंतु आम्ही माहिती घेतली असता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण करणारी कोणतीच कंपनी बारामती एमआयडीसी मध्ये नाही. म्हणून आमच्या मनामध्ये शंका आली आणि आम्ही तो प्रश्न उपस्थित केला. आता प्रश्न उपस्थित केला याचा अर्थ आम्ही थेट रोहित पवारवरती आरोप केला का नाही, पण तुमच्या संबंधित कारखाना आहे आणि स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांचा अपघात झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राची हानी झाली आहे, बारामतीची हानी झाली आहे. अक्षरशः
माणूस माणसात राहिला नाही. अतिशय दुःख या महाराष्ट्रावरती आलं असताना या सगळ्या बाबींची सखोल चौकशी करावी असं आमचं मत आहे. उद्या रोहित पवारांना जर शंका आली की बारामती एमआयडीसी मध्ये अशी कंपनी आहे तर त्यांनी आम्हाला दाखवून द्या, आम्ही पत्र देऊ या कंपनीची चौकशी करा म्हणून. असं व्यक्तिशः आमचा कोणावरती आरोप नाही, पण याची चौकशी झाली पाहिजे आणि या भूमिकेमध्ये आम्ही सगळेजण आक्रमक आहोत. मग आता तुम्ही जे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, या पत्राला काही उत्तर वगैरे आलंय का? किंवा इतर कुठल्या मोठ्या नेत्यांनी तुमच्याशी या सगळ्या विषयावरती काही चर्चा वगैरे केली की तुम्ही केली आहे की कुणाशी चर्चा अशा पद्धतीची काही? याच्या विषयात मी चर्चा कोणाशी केलेली नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी मेल केलेला आहे. राज्यपाल महोदयांना मेल केलेला आहे आणि याच्या आधी एअरपोर्टच्या विषयामध्ये वारंवार मी तक्रार मांडलेलीच आहे. त्याच्यामुळं हा सगळा विषय मला नवीन नाही. मी एअरपोर्टच्या संदर्भामध्ये तुम्ही जर Googleवरती सर्च केलं रेलबसच्या विषयामध्ये तर तुम्हाला माझ्या बातम्या दिसतील. सगळं मी केलेलं काम. मग आता हा जो मुद्दा आहे, तुम्ही असं म्हणताय की रोहित पवारांशी रिलेटेड कारखाना आहे आणि आतापर्यंत जर आपण बघितलं तर डीजीसीएने एक स्वतंत्र अहवाल दिलेला आहे, ज्या अहवालामध्ये काय काय म्हटलं हे आपल्या सगळ्यांना माहितीये, ज्यामध्ये या हो. कारखान्याशी रिलेटेड कुठलाही विषय नाहीये. धुकं होतं असं म्हटलं गेलेलं आहे की समोर धुकं होतं आणि त्यामुळे विमानाला फारसं दिसलं नाही, म्हणजे जवळपास 3 किलोमीटर पर्यंतची केवळ करेक्ट. व्हिजिबिलिटी होती, जी किमान 6 किलोमीटरची असायला हवी होती. त्यामुळे हा अपघात झाला असं प्राथमिक अहवालात म्हटलं गेलेलं आहे. जो अहवालच मुळात नाही रोहित म्हणून माझं पवारांनी मत आहे. त्यांना तो मुळात मान्य नाहीये. त्यांना तो मुळात मान्य नाहीये कारण रोहित पवारांचं असं म्हणणं आहे, की या सगळ्यामध्ये बऱ्याच उणिवा आहेत त्या सगळ्या अहवालामध्ये. मग रोहित पवारांनी स्वतः सुद्धा स्वतंत्र लेव्हलला काही तपासण्या केलेल्या आहेत किंवा काही तपास त्यांचा सुरू आहे. त्यांनी 2 गुप्तहेर यंत्रणांना सुद्धा हे सगळं काम दिलेलं आहे. रोहित पवार सातत्याने या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न आणि दावे घेऊन समोर येतात. रोहित पवारांनी स्वतःच्या कारखान्याचा मुद्दा उपस्थित केला नाहीये का? किंवा त्यांचं स्वतःच्या कारखान्याकडे लक्षच गेलं नाही असा तुमचा आरोप आहे का मग? हा हा माझा आरोप आहे की तुमच्या कारखान्याकडे लक्ष गेलं नाही. ठीक आहे, तुम्ही जाणीवपूर्वक नसेल केलं, पण आता आम्ही 2 दिवसापूर्वी जर तुमच्या डोक्यामध्ये हा मुद्दा आणून दिला असेल की बाबा तुमच्या कारखान्याची तुम्ही चौकशी लावा आणि तर ते जर म्हणले असते 2 दिवसापूर्वी की ठीक आहे माझ्या पण कारखान्याची चौकशी करू, तर मुद्दा थांबला असता. पण माझ्या कारखान्याची चौकशी नको आणि भाजप गलिच्छ राजकारण करते अशा पद्धतीने जर रोहित पवार बोलत असतील तर याच्या आम्हाला अजून शंकेला वावय आणि त्यांनी उद्या प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, त्यांनी सांगावं माझ्या कारखान्याची चौकशी करा म्हणून. मग ते लपवतायत कशासाठी? आणि आमचा हा मुद्दा आहे ना, आमची ही भूमिका आहे. आमच्या मनामध्ये शंका आली म्हणून आम्ही हा विषय मांडला. पण रोहित पवारांना कदाचित माहित नसेल, याच्या आधी आम्ही पत्रव्यवहार ऑलरेडी एअरपोर्टच्या विषयामध्ये केलाय म्हणून आम्हाला शंका उपस्थित झालेली आहे. व्यक्तिशः आमचा हा आरोप नाही. पण रोहित पवारांनी हा मुद्दा घ्यायला पाहिजे. अजूनही माझी त्यांना विनंती आहे की हा मुद्दा तुम्ही घ्या. तुम्ही याची सगळी चौकशी करा. तुम्हाला तुमच्या कारखान्याचं नसेल तर आजूबाजूच्या 1-2 कंपन्या असतील, तुम्हाला वाटत असेल की व्हिजिबिलिटी कमी याच्यामुळे झाली, त्याही कंपन्या त्याच्यामध्ये घ्या. त्यांचीही चौकशी करा. रोहित पवारांच्या कारखान्याचं ऑडिट करा. कारखान्यामध्ये मशिनरीज किती वर्षाच्या आहेत, त्याचं व्यवस्थित आहे का सगळं, तेच तर सगळं तपासा तुम्ही. हीच आमची भूमिका आहे. याच्या पलीकडे आमची कुठलीही भूमिका नाही. बरं तुम्ही जे म्हणताय की आजूबाजूच्या गावांना सुद्धा याचा कित्येक वर्षांपासून त्रास होतोय. नेमका काय त्रास होतोय? तिथल्या ग्रामस्थांशी कधी तुम्ही बोललेला आहात? किंवा या संदर्भातले काही पुरावे आहेत का, की खरंचच तिथे कशा-कशा पद्धतीने या सगळ्याचा परिणाम होतोय? प्रदूषणाचा या नाही, नाही एकंदरीत. म्हणून म्हटलं ना मी मी तुम्हाला आता पुरावे दाखवले ना, की या सगळ्या विषयामध्ये लोकांच्या जीवनमानावरती याचा थेट परिणाम होतोय मॅडम. हे फोटो मी तुम्हाला दाखवतोय आता. हे आलेली बातमी मी तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये त्यांचा उल्लेख आहे, की वाहन चालवताना कारखान्यातून बाहेर पडणारी हवेत तरंगणारा राख डोळ्यात जाण्यामुळे अनेकांना गंभीर इजा झाली आहे. हे मी नाही सांगत, हे न्यूजवाले सांगतायत. याच्यामध्ये जेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनला अर्ज दिला, की आम्ही आंदोलन करतोय, तर पोलिसांनी यांना पत्रव्यवहार केलेला आहे, की तुम्ही आंदोलन करू नका म्हणून. हे मी पुराव्यासहित मग हा दाखवतोय. कारखाना रोहित हे पोलीस पवारांचा स्टेशनचं आहे. पत्र आहे. हा कारखाना हा कारखाना रोहित पवारांचा आहे म्हणून जाणून बुजून हे सगळं दडपलं जात आहे असं म्हणणं आहे का मग? 100% प्रश्नच नाही. एका मोठ्या नेत्याचा कारखाना आहे म्हणूनच याच्यावरती कारवाई होत नाही. हे सगळे विषय शेतकऱ्यांनी मांडलेले विषय याच्यावरती आतापर्यंत प्रदूषण महामंडळाने काय कारवाई केली? म्हणजे मधल्या काळामध्ये अशा अशा बातम्या आमच्या पुढे आल्या होत्या, की हंगाम सुरू नव्हता तरी सुद्धा यांनी गाळप सुरू केलं होतं. अशा सुद्धा बातम्या आमच्या समोर आल्या आहेत. मग हे सगळं असताना रोहित पवारांच्या कारखान्यावरती कारवाई का केली नाही? ठीक आहे, आता स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांच्या अपघात झाला, अतिशय दुर्दैवी घटना घडली. हे सगळं ठीक आहे, पण उद्या बारामती विमानतळावरती अनेक व्ही-आय-पी येणार आहेत. उद्या परत व्हिजिबिलिटी कमी होऊ शकते.
तर याचा कुठंतरी शोध लावला पाहिजे ना. आणि जर कारखान्यामुळे होत असेल तर त्याला काहीतरी नियम लावले पाहिजेत. बरं, मुळात आता का या फक्त रोहित प्रकरणामध्ये पवारांचा तुम्ही कारखाना आहे दावा म्हणून? केलेला आहे किंवा तुम्ही तुम्ही शंका उपस्थित केली, हे सगळं मान्य आहे. मात्र आता इथून पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? केवळ पत्रव्यवहार करून या विषयाला वाचा फुटेलच असं काही नाहीये. तुम्ही इथून पुढे काय भूमिका घेणार आहात? आमची भूमिका एवढी आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी 2 दिवसामध्ये भेटणार आहे. या सगळ्या कारखान्याची चौकशी करा आणि ज्या दिवशी स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांचा ज्यावेळी अहवाल येईल या सगळ्या विषयाचा, त्याच्यानंतर आम्ही सगळ्या रोहित पवारच्या कारखान्याचा विषय आम्ही सगळ्या लोकांसमोर मांडू. त्यांचा एकच विषय नाही, त्यांचे हजारो विषय आहेत. त्याच्यामुळे आम्ही तो कारखान्याचा विषय खूप सिरियसली घेतलेला आहे. कारण ठीक आहे, यात परिणाम युजेबिलिटी झाला, नाही झाला, हा सगळा नंतरचा विषय आला. परंतु या कारखान्यामुळे तिथल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. हे शेवटपर्यंत सत्य आहे. आजही तिथले लोक बोलण्यासाठी तयार आहेत. पण ठीक आहे, मोठ्या बलाढ्य माणसाचा कारखाना आहे म्हणून लोक थोडी घाबरतात. पण याच्यानंतर सुद्धा आम्ही हा सगळा विषय त्यांच्यासमोर मांडू. पण या संपूर्ण विषयामध्ये तुम्ही स्वतः रोहित पवारांनाच भेटून या सगळ्या विषयी ज्या काही फॅक्ट्स आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहात का? म्हणजे रोहित पवारांना भेटायचं काही तसं नियोजन आहे, ठरवलेलं आहे तसं काही? नाही, नाही, रोहित पवारांना मी भेटणार नाही. रोहित पवारांच्या दृष्टीनं मी चिरकुट कार्यकर्ता असा त्यांनी माझा उल्लेख केला आणि ह्याचा कोणतरी बोलवता धनी वगैरे आहे, असं बरेच त्यांनी माझ्या विरोधामध्ये. ते जर असं म्हटले असते, की बाबा ठीक आहे, आम्ही काही मुद्दे ते मागून घेऊ, चर्चा करू. रोहित पवारांशी चर्चा करायचा विषय संपलेला आहे. रोहित पवारांची मीडियाद्वारे आमची मागणी रोहित पवारांपर्यंत समजलेली आहे. त्यांनी त्यांच्या कारखान्याचा स्वतः विषय घ्यावा. अन्यथा आम्ही तर तो विषय घेऊन पुढे चाललेलोच आहे. हे सगळे विषय म्हणजे रोहित पवारांच्या कारखान्याचे सगळे विषय आम्ही समोर मांडणार आहे. रोहित पण पवारला आता तुम्ही जे काही माझं बोलताय, ओपन. बोला हा मॅडम. बोला बोला. रोहित पवार साहेबांना माझी विनंती आहे, की हा चिरकुट कार्यकर्ता जरी असला तरी मी प्रश्न उपस्थित केलाय त्याच्यावरती बोला. आणि रोहित पवारांना मी सांगतो आपल्या माध्यमातून, माझा बोलवता धनी मीच आहे. माझा बोलवता धनी दुसरा, मला बोलवता धन्याची गरज नाही. मला जे डोळ्याने दिसलं त्याच्यावरती मी शंका उपस्थित केली. त्याच्यावरती मी प्रश्न उपस्थित केलाय. आणि त्यांनी स्वतः, माझी त्यांना विनंती आहे तुमच्या माध्यमातून, की त्यांनी हा स्वतः विषय घ्यावा, त्यांनी पुढाकार घ्यावा आणि त्यांनी म्हणावं माझ्या कारखान्याची चौकशी हो द्या, दूध का दूध, पाणी का पाणी. तुमची नसेल प्रदूषणाने झालं तर नकारात्मक अहवाल येईल. घाबरताय कशासाठी तुम्ही? पण मुळात आता या प्रकरणामध्ये जेव्हा तुम्ही ही शंका उपस्थित केलीत, की रोहित पवारांच्या कारखान्याच्या धुरामुळे वगैरे सुद्धा हे सगळं झालेलं असू शकतं. या सगळ्याच्या नंतर तुमच्यावरती सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा वैयक्तिकरित्या असतील, अनेक लोक तुमच्या विरोधात बोलताना पाहायला मिळत आहेत किंवा केवळ रोहित पवार या सगळ्यामध्ये आवाज उठवतात आणि त्यांचा आवाज दाबण्यासाठी किंवा त्यांना काहीतरी काउंटर करायचं म्हणून तुम्ही ही सगळी स्टंटबाजी करताय, असा एक आरोप तुमच्यावरती केला जातोय. त्यावर काय म्हणणं आहे? मॅडम, खूप चांगला प्रश्न विचारला. रोहित पवारांना माझं सांगणं आहे, ही तुमची जी ट्रोलिंग गँग जे कधीही सत्य समोर येऊन देत नाहीत. एखादा कार्यकर्ता आवाज उठवायला लागला, रोहित पवारांची तुम्ही माहिती घ्या. अतिशय अरोगंट, खालच्या पातळीवर लोकांवरती बोलणं, आपण सगळं राज्याने सगळं पाहिलंय. त्याच्यामुळे एखाद्या कार्यकर्त्याने प्रश्न निर्माण केला, की त्याच्यावरती लगेच काहीतरी ट्रोलिंग गँग पाठवायची, ट्रोल करायचं, हे केलं ते केलं. मी काय भिणारा कार्यकर्ता नाही. तुम्ही मला कितीही ट्रोल केलं तरी सुद्धा मी तुमच्या कारखान्याचा विषय मांडणार आहे. मी खरं तर हा विषय आधीच मांडणार होतो. परंतु अतिशय सेन्सिटिव्ह वातावरण असल्यामुळं मी तो विषय घेतला नाही आणि योग्य वेळी हा विषय खरं तर आला पाहिजे. तुम्ही सांगा मला, रोहित पवारांनी पार्थ पवार साहेबांची, आदरणीय जय पवार साहेबांची किती किंमत ठेवली हो? पार्थ पवारांना सुरक्षा दिल्यानंतर हा माणूस म्हणतो त्यांच्यासोबत 2 रणगाडे लावा. 2 दिवसापूर्वी सुनेत्रा काकींबद्दल काय विधान केलं? म्हणजे हा घरातल्यांना किंमत देत नाही, तो आमच्यासारख्याला काय किंमत देणार आहे? आणि त्याच्यामुळं ही सगळी भूमिका आमची स्पष्ट आहे. रोहित पवारांनी ट्रोलिंग गँग थांबवावी. अन्यथा इथून पुढे तुमचे सगळे विषय म्हणजे आम्हाला सुद्धा थोडक्यात माहिती आहेत. ही रोहित पवारांचीच माणसं आहेत जी तुम्हाला ट्रोल करतायत, असं म्हणणं आहे तुमचं उघड उघड? 100% रोहित पवारची माणसं आहेत. तुम्ही कमेंट बघा. काही जण अशा धमक्या देत आहेत, की आम्ही बघून घेऊ. अरे तुम्हाला काय बघायचंय ते बघा. मी भिणारा कार्यकर्ता नाही. चळवळीतला कार्यकर्ता, विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत करत जिल्ह्याचा अध्यक्ष झालोय. जरी सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आणि तुतारी राष्ट्रवादी सगळी कार्यकर्ते ते जे बोलतायत ते. आणि माझं म्हणणं लोकांना पटलंय. रोहित पवारांचं कदाचित त्यांना जे त्यांनी सांगितलं, की सातारा आणि तुमचा अहिल्यानगर मधला कोणतरी बोलवता धनी त्याचा आहे म्हणून.
रोहित पवारांचे सोर्सेस कमी आहेत. माझे बोलवते धनी हे सर्वसामान्य नागरिक आहेत. 36 जिल्ह्यातले नागरिक माझ्यासोबत आहेत आणि त्यांना माहिती आहे की आम्ही जी भूमिका मांडतोय स्पष्ट भूमिका मांडतोय. तुम्ही चौकशीला का घाबरताय? एकदा दूध का दूध पाणी होऊन जाऊ द्या. पण आता 1.5 महिन्यांपर्यंत तुम्ही शांत का बसला होतात मग? 1.5 महिन्यांच्या आधीच का नाही या विषय सगळ्यावरती हा बोललात? फार सेन्सिटिव्ह होता. अशा विषयामध्ये अचानक काहीतरी स्टेटमेंट करणं हे मला उचित वाटत नव्हतं. म्हणून मी हा विषय मांडला. आता रोहित पवारांचे तर आम्हाला विषय आता माहित नाहीत तुम्ही का? कारखान्यामध्ये तुम्ही सांडपाणी सोडता, ऍसिडचे पाणी सोडता. तिथलं सगळं तुम्ही त्या कारखान्याच्या पाण्याचं फॉरेस्ट उद्ध्वस्त करून टाकलं. हे सगळे विषय आता आम्ही सगळे विषय हळूहळू मांडू. पण प्रथमतः रोहित पवारच्या कारखान्याच्या प्रदूषणाची चौकशी झाली पाहिजे. ही आमची भूमिका आहे आणि याच्यावरती सध्याला आम्ही काम करतोय. स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांच्या अपघातानं आम्हीही प्रचंड दुःखी आहोत. शेवटी आमचा एक चांगला नेता हरपलाय. महायुतीमध्ये काम करणारे चांगले नेते हरपलेत आणि त्याच्यामुळे आम्हाला याचं प्रचंड दुःख आहे आणि त्याच्यामुळं येत्या काळामध्ये तिथल्या नागरिकांना जागरूक करून लवकरच आम्ही जन आंदोलन उभा करण्याचा इशारा रोहित पवारांना दिलेला आहे. दुपारी पत्रकार परिषदेमध्ये तीच भूमिका मी मांडली. तर आता तुम्ही म्हटलात की तुम्ही ऑलरेडी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि या सगळ्याच्या नंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेणार आहेत. मात्र आता जर आपण हो. बघितलं तर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर स्वतः अजितदादांच्या पत्नी असलेल्या सुनेत्रा वहिनी या स्वतः उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत. तुम्ही स्वतः बारामतीचे आहात, त्या स्वतः बारामतीच्याच आहेत. अपघात बारामतीमध्येच घडलेला आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः जाऊन पार्थ पवार असतील किंवा मग उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील यांची भेट घेऊन त्यांच्या कानावरती हे सगळं प्रकरण घालणार आहात का? घालणार आहे आम्ही प्रकरण त्याच्या कानावरती 100% प्रश्नच नाही. आणि आता मीडियाच्या माध्यमातून तर त्यांना हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचला पण असेल. पण या सगळ्या काळामध्ये भरपूर सगळे विषय होते. रोहित पवारांना बारामतीचा दादा व्हायचं होतं. पण मी आपल्या माध्यमातून सांगतो, या बारामतीमध्ये एकच दादा होऊन गेले, स्वर्गीय अजितदादा पवार साहेब. त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये कुठलाही दादा नाही. आम्ही कुठल्याही दादाला मानत नाही. रोहित पवारांतर बिलकुल नाही. कारण अतिशय पण दुर्दैवी रोहित म्हणजे पवारांकडून एक हं, हं. अतिशय दुर्दैवी रोहित पवारांकडून राजकारण होते. एक सुसंस्कृत नेता या महाराष्ट्रामध्ये ज्याने एक प्रचंड दबदबा निर्माण केला. असा नेता गेल्यानंतर तुतारीच्या कार्यकर्त्यांकडून स्वतःच्या पोस्ट टाकून घ्यायच्या, की आता नवीन दादा, नवीन दादा. अरे आम्ही तुला दादा-बिदा मानत नाही. पण रोहित पवारांनी आतापर्यंत जे काही या अपघाताच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित केलेले आहेत, हे सगळे प्रश्न व्हॅलिड आहेत असं तरी तुमचं म्हणणं आहे का? की हे सुद्धा रोहित पवार स्टंटबाजीच करतायत असं वाटतं का? नवीन दादा त्यांना व्हायचंय हे म्हणून बघा, ते हे सगळं बोलतायत असं वाटतंय? माननीय सुनीताराव वहिनींनी परवा दिवशी स्टेटमेंट दिलं, की अहवाल आल्यानंतर याच्यावरती आम्ही स्पष्टीकरण देऊ. आणि रोहित पवारही पाठीमागच्या 1 महिन्यापासून काढतायत, पीपीटी दाखवतायत. काही-काही एजन्सीला त्यांनी तुम्ही म्हणल्याप्रमाणे काही काम दिलंय, ते बघतायत. ते सगळं म्हणजे ते जर हे सगळं खूप मेहनतीनं करत असतील, तर त्यांचं कौतुक आहे. कारण खूप त्यांनी त्याचा पाठपुरावा केलाय. पण याचा अर्थ असा नाही ना, की कुठल्याही विषयावरती स्टंटबाजी करायची. आणि रोहित पवार फार आंतरराष्ट्रीय नेते आहेत. त्यांचं उठणं-बसणं ट्रम्प, पुतीन यांच्यासोबत असतं. त्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय नेत्यावरती आमच्यासारख्या चिरकुट कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही, असं त्यांचंच म्हणणं आहे. आणि अहवाल आल्यानंतर याच्यावरती स्पष्टीकरण सगळेच जण देतील. म्हणजे सगळेच नेते देतील. मी तर आता फक्त कारखान्याची शंका उपस्थित केली. अहवाल आल्यानंतर सगळेजण त्याच्यावरती बोलतील. नक्कीच. म्हणजे तुम्ही आत्ता जो काही शंका उपस्थित केलेली आहे, पत्रव्यवहार केलेला आहे, या सगळ्यामध्ये तुम्ही सातत्याने या सगळ्याचा फॉलोअप सुद्धा घेणार आहात. तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटी सुद्धा घेणार आहात. अर्थात वैभव सोलनकर माझ्याबरोबर होते आणि त्यांनी जे काही या सगळ्यामध्ये प्रश्न उपस्थित केलेले आहेत, की रोहित पवारांचा जो कारखाना आहे, त्या कारखान्यामुळे तर हे सगळं घडलेलं नाही ना किंवा त्या कारखान्याचा जो काही धूर बाहेर पडतो, प्रदूषण वाढतं, त्या सगळ्याचा फटका कुठेतरी बारामती विमानतळावरती येणाऱ्या विमानांना बसतो का? त्यांच्या व्हिजिबिलिटीला बसतोय का? या सगळ्यावरती निपक्षपाती चौकशी करावी अशी मागणी ते करताना पाहायला मिळतात. या सगळ्यावरती रोहित पवार अजून तरी स्पष्टपणे काहीही बोललेले नाहीयेत. म्हणजे या प्रश्नांना त्यांनी उत्तरं काही दिलेली नाहीयेत आतापर्यंत. त्यामुळे खरंच अशा पद्धतीनं सुद्धा एखादा अँगल असू शकतो का? आणि या सगळ्याची सुद्धा चौकशी होतीये का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर रोहित पवार या सगळ्यावरती स्पष्टीकरण काय देतात? याकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.